Greet one next to you and say, I bless you in the name of the Lord Jesus Christ. Thank you. I received this bouquet also on behalf of Pastor Tulsi. Amen. And I also bless Sona that she shall receive one of the choicest flowers in the whole world, as Pastor Tulsi has already blessed her. Amen. Amen. This morning, before I begin, आणि आजच्या सकाळी सुरुवात करण्याच्या आधी I am greatly inspired by Apostle Paul. आणि मला सांगायला आनंद होतो की जो प्रेषित पौल आहे त्याच्याद्वारे मी खूपच उत्तेजित झालेली आहे. What did Apostle Paul say and what did he work for? आणि प्रेषित पौल काय बोलला आणि कशासाठी त्याने काम केलं? Increasing the faith in the house of God. त्यांनी काय काम केलं तर देवाच्या भवनामध्ये विश्वासाला, लोकांच्या विश्वासाच्या स्तराला वाढवलं. He always spoke about the unity in the body. आणि नेहमीच तो सदैव जे शरीर आहे त्याच्यातील विविध अवयवांमधील एकतेविषयी बोलला. And body, not this physical body, but the body of Christ. हालेलुया. आणि तो आपल्या शारीरिक अंगांभोवती नाही बोलला तर ख्रिस्ताच्या अवयवांविषयी बोलला. Yes. So before I start, like Apostle Paul said that he came for the, development of the faith in each Christian's life, in each believer's life. आणि आजच्या सुरुवात करण्याच्या आधी जसं प्रेषित पौल बोलला की तो त्या प्रत्येक मंडळीस भेट देण्यास गेला. कशासाठी? की त्या प्रत्येक मंडळीतील जो विश्वासणारा आहे त्याच्यातील विश्वास वाढवण्यासाठी. And this morning I would like to increase your faith also. आणि आजच्या सकाळी माझी इच्छा आहे की तुमचा देखील विश्वास वाढावा. Faith by what? आणि तो विश्वास कशाच्याद्वारे असेल? Believing in the Lord Jesus Christ. आणि तो विश्वास वाढेल तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्याद्वारे. So this morning, आणि म्हणून आजच्या सकाळी God already knows whatever you want. देवाला आधीच ठाऊक आहे की तुम्हाला काय हवं आहे. God already knows if you have any pain or grief in your heart. देवाला आधीच माहिती आहे की तुमच्या हृदयामध्ये वेदना आहे, त्रास आहे. He knows just everything about you, but त्याला सर्व काही तुमच्यातील ठाऊक आहे. पण he waits for you to tell it to him. पण तो वाट पाहत आहे की केव्हा तुम्ही तुमचं मुख उघडणार आणि तुम्ही त्याला सांगणार. But today we are in a higher level. पण आज आपण एक वरच्या स्तरावर आहोत. Where we will not tell our problems, but we will overcome our problems by believing in Christ. हालेलुया. की आपण आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या देवाला सांगण्याच्या द्वारे नव्हे तर त्या समस्यांवर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे विजयी होऊन पार करणारे अशा उच्च स्तरावर आहोत. So are you all ready to overcome your problems? आणि म्हणून तुम्ही तयार आहात का तुमच्या प्रत्येक समस्येवर मात देऊन विजयी होण्यासाठी? Are you ready to come out of the emotional zone and come to the promotional zone? आणि मग तुम्ही तुमच्या भावनिक स्तरातून बाहेर निघून तुमच्या उच्च बढतीच्या स्तरावर येण्यासाठी तयार आहात का? Even the disciples cried because when the Lord Jesus was being ascended to the heavens, even the disciples felt very sad. They said, now our Lord is going, what is going to happen to us? आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्तांचे शिष्य जे होते ते देखील निराश झालेले होते आणि ते म्हणाले की आता प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यामध्ये नाहीये, तो गेलेला आहे, मग आता आमचं काय होणार? And when the Lord was ascended up, some people stood there standing and looking, oh my God, how high he's gone. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत होतं आणि त्याला वर उचलण्यात येत होतं, बरेचसे लोक त्याला खालून पाहत होते आणि ते म्हणत होते की अरे बापरे, हा एवढा उंच चाललेला आहे, वर घेतला जात आहे. But what did the angels of the Lord say? What are you doing? Go, he's already risen from the dead, he's ascended. Now it's your work to go and tell the world that he has already ascended up high. आणि मग त्याच वेळेला जे देवदूत होते ते त्या तेथील लोकांना काय म्हणाले की आधीच त्याला स्वर्गात वर उचलण्यात घेण्यात आलेला आहे, तो वर गेलेला आहे. आता हे तुमचं काम आहे की प्रभूची सुवार्ता तुम्ही अन्य राष्ट्रांमध्ये किंवा जगामध्ये पसरवावी. Amen. So that is our duty, and we are not the ones who are to cry like the people in the time of the Lord Jesus did, but we are going to tell others who cry. Who will cry? The ones who don't know the Lord, because the Lord is a strong shade besides us. आणि आपण या काळामध्ये आहोत की ज्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि तो रडत होता, त्या काळामध्ये नाही आहोत, तर आताच्या आपण काळामध्ये आहोत की जिथे लोकांना प्रभू माहित नाहीये. Amen. And we have to encourage them.
आणि आपलं काम काय आहे की आपल्याला त्यांना प्रोत्साहित करायचे आहे. So this morning we will proclaim and confess Psalm 23. आणि मग आजच्या सकाळी आपण स्तोत्र 23 जे आहे ते आपण बोलणार आहोत आणि त्याची आपण घोषणा करणार आहोत. Now even as I speak, I want you to repeat. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की जसं मी स्तोत्र 23 वाचेल तशी माझी इच्छा आहे की तुम्ही पाठीमागं ते बोलावं. Look at King David. दावीद राजाकडे पहा. He faced so many troubles. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप संकटांना त्यांनी सामना दिला Enemies were just at his gate आणि त्याचे शत्रू नेहमी त्याच्या दारातच असायचे every time. प्रत्येक वेळेला. Today there we have enemies outside, we cry here. आणि आजचा आपला काळ कसा आहे की शत्रू आपल्या दारात नसतात, बाहेरच कुठेतरी असतात, पण ते बाहेर असतात म्हणून आपण आतमध्ये ओरडत असतो. But what did King David do? Enemies were so much close to him in his own house, he had to escape from them and go somewhere else and pray. आणि आपण बघतो की दाविदाच्या काळामध्ये काय होतं की त्याचे शत्रू त्याच्या घरातच होते आणि म्हणून त्याला काय करावं लागायचं की ती जागा सोडून त्याला बाहेर कुठेतरी जाऊन स्वतः लपावं लागायचं आणि देवाकडे विनंती करावी लागायची, प्रार्थना करावी लागायची. And what does the word of God say? आणि देवाचं वचन काय सांगतं? If your ways please the Lord, हालेलुया. देवाचं वचन सांगतं की जर तुमचे मार्ग, जर तुमची वागणूक देवाला आवडली, he will keep your enemies at peace with you. मग त्यावेळेस देव काय करतो? तुमच्या शत्रूला तुमच्या सोबत शांतीने वागावयास भाग पाडतो. So it is up to us what we choose. Again, it is a choice. आणि हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे की आपण नेमकं काय निवडतो. So this ही morning, आपली निवड आहे. yes. So we will proclaim Psalm 23, just believing like the King David did. आणि मग आजच्या सकाळी आपण स्तोत्र 23 याची घोषणा करणार आहोत आणि ज्या प्रकारे दाविदाने विश्वास ठेवला तेच आपण करणार आहोत. Amen. Are we ready? आपण तयार आहोत काय? The Lord is my shepherd. Whatever he says, it is my duty. I need to do it. आणि जर परमेश्वराने मला ही संधी दिली असेल की मंडळीचे जे याजक आहे जेव्हा ते देवाचं वचन सांगतात आणि मी या जागी असावं आणि ते वचन ऐकावं, तर हे माझं काम आहे की मी ते ऐकलं पाहिजे. So remember, every work you are doing today, if you are doing it voluntarily for the Lord, continue doing it. Amen. Or if the Lord has given you a specific work, do it faithfully till the end, and you will see, just like Joshua and just like Elisha, God will bless you more than the head. आणि आपण बघतो की जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रेरणेने कुणी जबरदस्ती केली नसेल किंवा कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत नसता, तर तुम्ही प्रामाणिकपणे तसंच करत राहा. कारण की लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वयंप्रेरणेने करत असाल किंवा प्रभूने तुम्हाला एखाद्या विशिष्ट कार्यामध्ये जर सांगितलं असेल आणि जर तुम्ही ते विश्वसनीयतेने केलेलं असेल, तर पवित्र शास्त्रामध्ये अनेक दाखले आहेत, उदाहरणं आहेत की यहोशुआसारखं उदाहरण, की देव एलियासारखं उदाहरण, की देव त्यांना अलिशासारखं उदाहरण, की देव त्यांना दुपटीने आशीर्वादित करेल. त्यांचे जे मालक होते, त्यांचे जे गुरु होते, त्यांच्यापेक्षा त्यांना अधिक परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे केवळ त्या विश्वसनीयतेच्या मुळे. Okay, now we read the second verse of the chapter 4, Ephesians. आता आपण दुसरं वचन वाचूया, चौथा अध्याय, त्याच चौथ्या अध्यायातील दुसरं वचन. We will continue reading verse 2 to verse 3. आपण 2 आणि 3 एकत्र वाचूया. Yes, let us all begin. 1, 2, 3, begin. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे कुजून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. Amen. Now I will read it for you all and tell you what the Lord has to say. The Bible says here, पवित्र शास्त्र येथे सांगत आहे, be humble and gentle. पूर्ण नम्रता, सौम्यता. This is the main personality or the characteristic of a true believer. आणि हेच खऱ्या विश्वासणाऱ्याचं व्यक्तिमत्व असतं की पूर्ण नम्रता आणि सौम्यता. Be patient with each other, making allowance for each other's faults because of your love. आणि सहनशीलता दाखवून, सगळं सहन करून दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. Now we see that the word of God says, be patient with one another, making place for one another's mistake. आणि इथं देवाचं वचन सांगत आहे की सहनशीलता दाखवा, म्हणजे एकमेकांच्या चुका ज्या आहेत त्यांना देखील तुम्ही सहन करून घ्या. Remember, this is the only place where you can learn and practice what the word of God says.
एक गोष्ट लक्षात ठेवा की हीच ती जागा आहे की जिथे देवाचं वचन तुम्ही शिकता आणि त्याचा सराव करता. When you go outside this place, people have to watch your walking. जेव्हा तुम्ही या जागेतून बाहेर जाता लोकांनी तुमचं चालणं पाहिलं पाहिजे. I love the way my mother used to tell me when I was small, I used to do mischief. आणि मला आवडतं की मी जेव्हा लहान होते माझी आई मला सांगायची जेव्हा मी कुठली खोडी करायचे. She used to say, see Kanna, you are going to learn only inside the four walls of this house. When you go outside, people are going to laugh at you, they are not going to correct you. आणि मग ती मला नेहमी सांगायची की बघ घराच्या चार भिंतीच्या आतमध्येच जे काही शिकायचं आहे तू ते शिकशील, पण बाहेर जर जाऊन तू चूक केलीस तर बाहेरची लोक तुला सुधारवणार नाहीत, तुझ्या चुका सांगणार नाहीत, तर ते तुझ्यावर हसतील. This is what is going to happen to us if we don't understand and learn here and go outside and act according to our minds, calling ourselves as believers. आणि हे अगदी अगदी याच पद्धतीने होतं जर या चार भिंतींच्या आतमध्ये देवाच्या भवनामध्ये जर आपण शिकत नाही आणि बाहेर गेल्यामध्ये जगात गेल्यानंतर आपण आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे कृती केलं तर This is how they will also laugh at us. मग अशाच पद्धतीने ते देखील आपल्यावर हसतील. We need to be patient with one another. आणि म्हणून नेहमीच सहनशीलता बाळगावी. Are we thousands of people sitting here? आपण इथं हजारो लोक बसलेले आहोत का? How many there? I can count them on the fingers of my hands. आणि आपण इतके मोजकेच आहोत की आपण बोटांवर मोजता येण्याजोगे आहोत. If we cannot be one and equal with unity, the heading of this topic is unity in the body. आणि आपल्या प्रवचनाचा विषय आहे तो म्हणजे की त्या शरीरामध्ये असणाऱ्या विविध अंगामध्ये अवयवामध्ये असणारी एकता. If we cannot make place for one another's mistake in this place and walk lovingly towards one another, but speak about one person's mistake to another, what is the use? If we go outside also, people will say we are not the real followers of the Lord, who are better than us. आणि म्हणून जर आपण देवाच्या भवनात राहून एकमेकांचं अंग असून एकमेकांना सहाय्य करणारे शरीराचे भाग असून जर आपण एकमेकांचं सहनशीलतेने स्वीकारत नाही, सहन करत नाही, प्रीतीने वागून घेत नाही आणि एकमेकांच्या जर आपण चुका दाखवतो आणि मग जर याच पद्धतीने ज्यावेळेस आपण जगात म्हणजे बाहेर जगात जातो, बाहेरच्या लोकांमध्ये जातो, बाहेरची लोक सुद्धा आपल्याला हसतील आपल्या कृतीच्या द्वारे आणि ते म्हणतील की हे खरे ख्रिस्त गाजवणारे किंवा खरे विश्वासी आहेत का? They will not recognize us as the followers of Christ. आणि नक्कीच ते एक खरे ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणारे ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून ते आपल्याला ओळखणार नाही. The Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, love covers all offenses. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं की offenses, all the mistakes. प्रीती जी आहे ती सर्व काही सहन करते. The love of our Lord Jesus Christ covered all our mistakes, because of which today we feel what we are doing is right. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती देखील आपल्याला सर्व गोष्टी आपल्या सहन करते. म्हणजेच काय? प्रीती सर्व पापांची रास झाकून घेते. Appreciate one another, learn to encourage one another, just like Barnabas the disciple did. आणि बर्नबास जो होता त्या शिष्याने जसं केलं तसं प्रत्येकाला प्रीतीने प्रोत्साहित करा, प्रत्येकाचा प्रीतीने स्वीकार करा. In India it is very rare where another person likes to appreciate one person in front of the crowd. They always like to pull the leg down. आणि भारतामध्ये नेहमी असंच होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्तुती प्रशंसा होते ते ऐकून दुसरे इतर जमावातले असतात की ते त्याचा पाय जे असतात ते खेचणारे असतात. But learn to appreciate one another. पण तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही एकमेकांना प्रीतीने तुम्ही त्यांची स्तुती केली पाहिजे. Here it says, be humble and gentle. इथे देवाचं वचन सांगतं की तुम्ही अतिशय नम्र राहा. And always keep yourself united in the Holy Spirit and bind yourselves together with peace. आणि नेहमीच तुम्हाला आत्म्याच्या द्वारे घडून आलेले जे ऐक्य आहे ते शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. But at the same time, पण त्याच पद्धतीने त्याच प्रकारे आपण बघतो this is the teaching of Paul the Apostle. हे सगळं शिक्षण जे आहे प्रेषित पौलाचं आहे. But we see the Lord Jesus Christ when he was on this earth. पण आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बघतो की ज्यावेळेस तो या भूतलावर होता, What did he say at that time? तो या वेळेला काय बोलला? त्यावेळेला काय बोलला? If your right eye causes you to sin, की जर तुमचा डोळा जर तुम्हाला पापास प्रवृत्त करत असेल, gouge it out and throw it into the fire. It is better
for you to be without one eye than your entire body to be thrown into तर hell. तो तुम्ही उपटून बाहेर फेकून द्या, कारण की तुमचं संपूर्ण शरीर त्या अग्नीत पडण्याच्या ऐवजी तुमच्या शरीराचा एक भाग जाणं ते अतिशय महत्त्वाचं आहे. But here we see, keep yourself united in the Holy Spirit. पण इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे एकतेने राहायचं आहे. But what did the Lord Jesus say? If your right hand also causes you to sin, cut it and throw it off. It is better for you to be without one hand than for your entire body to be thrown into hell. परंतु देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की जर तुमचा हात तुम्हाला पापास जर प्रवृत्त करत असेल तर तुम्ही तुमचा हात उकडून त्या अग्नीत टाकून द्या. त्या संपूर्ण शरीर त्या अग्नीत पडण्याच्या ऐवजी तुमचा एक हात म्हणजे अपंग म्हणून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात किंवा त्या सुखात असणं अधिक उपयोगाचं आहे, महत्त्वाचं आहे. Now, what is the difference? What have we to follow? मग आता काय काय फरक आहे आणि आपल्याला काय पाळावयाचं आहे? Remember, the Lord Jesus Christ also spoke about the body, and this is the body of Christ. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्याच्या मंडळीच्या शरीराविषयी बोलला आणि हे सुद्धा एक शरीरच आहे. The Lord मंडळीचं शरीर आहे. The Lord Jesus Christ also taught that if a Christian brother or sister does a wrong thing, and you come to know it, go and make peace with the brother. If he is not ready to listen, take another 2 elders of the church and then speak. If he is still not ready to listen, bring him in front of the church and take everyone as the witness and then speak and try to correct. If he is still not ready to listen, put him outside. आणि देवाचं वचन सुद्धा काय सांगतं की जर तुम्ही कुठल्या एखाद्या तुमच्या मंडळीतील भावाला किंवा बहिणीला जर तुम्ही गुन्हा करताना पाहिलं तर तुम्ही तुम्ही एकांतात त्याला समजून सांगा. जरी त्यांनी नाही ऐकलं तर मग दोघांनी मिळून त्याला समजून सांगा. नाहीच ऐकलं तर मग त्याला मंडळीमध्ये आणा आणि त्याला त्याविषयी सांगा. आणि जरी तो ऐकत नसेल, तो त्याच गोष्टीत सतत राहतच असेल, तर मग तुम्ही त्याला मंडळीच्या बाहेर टाकून द्या. त्याच्याशी तुम्ही संबंध ठेवू नका. But here the Bible says, be patient with one another's mistake. How many ever times? पण इथं देवाचं वचन काय सांगत आहे की तुम्हाला जितक्या वेळा म्हणजे त्या वेळेचा संदर्भ दिलेला नाही, तुम्हाला नेहमी सदोदित सहनशीलतेने वागायचं आहे. See, that's why I spoke to you about grace first, because God knows that we are not able to follow this word so religiously. म्हणूनच मी तुम्हाला आधी कृपेविषयी सांगितलं, कारण की देवाला चांगलंच ठाऊक आहे की 100% आपण ते कधीच पाळू शकत नाही. And if the grace of God would have not been revealed to us today, And we would have been busy just cutting off our hands and eyes and everything because of sinning again and again. आणि जर परमेश्वराची जर कृपाच आपल्याला मिळाली नसती तर नक्कीच आपण काय केलं असतं? देवाच्या वचनानुसार आपण आपला हात, डोळा आणि शरीराचा एक अवयव जो असतो तो आपण कापून तो अग्नीत फेकला असता. Why? Now what have we to follow? What is the difference? Either to throw them out or to accept them. मग आता फरक काय आहे? काय स्वीकारायचंय? त्यांना बाहेर फेकून द्यायचंय की आपल्याला त्यांना स्वीकारायचंय? What do you say? तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय म्हणणार याविषयी? जर एकाने काही चुकी केली असेल, प्रेषित पौल आपल्याला काय म्हणतो? एकमेकांसंग सहनशीलतेने राहा. ओके? अँड बी पेशंट विथ वन अनदर्स मिस्टेक. जागा द्या, कोणीतरी चुकी केली आहे, जागा द्या चूक करायला. तुम्ही इथे शिकणार आहात. पण त्याच वेळी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? जर एकाने चुकी केली आहे, 10 लोकांनी पूर्ण मंडळी सांगून ऐकत नाही तर बाहेर फेका. ह्याच्यातलं कुठलं आपण पाळलं पाहिजे? तुम्ही काय म्हणता? का काय फरक आहे ह्याच्यात? कुठली गोष्ट तुम्ही लागू करणार सांगा पियानो. ओके, संजय अंकल सेज वी विल रिसीव देम. आणि बंधू पास्टर संजय असं म्हणत आहे की आपण त्यांचा स्वीकार करू. Yes, Pastor Sanjay says we need to receive them, but why? How come? The Lord Jesus has taught us something, and Paul is also teaching us something. प्रभू येशू ख्रिस्ताने मात्र वेगळं सांगितलेलं आहे, परंतु आणि पौल देखील आपल्याला काहीतरी वेगळं सांगत आहे. And both is the comparison about the body. आणि दोघांचा पण तुलना आहे त्या शरीरातील अंगाविषयी. Do you know the answer? तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का? Do you want to listen? तुम्हाला ऐकायचं आहे का? I will tell only if all of you say yes, I want to listen. आणि जर तुम्ही म्हटला तरच मी ते सांगेन. Okay. Remember, the answer is already here. It says, keep yourself united in the Holy Spirit. बघा, उत्तर इथं आधी सांगितलेलं आहे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला एकत्र राहायचं आहे. And when was the Holy Spirit given to us? आणि मग तो पवित्र आत्मा कधी आपल्याला देण्यात आलेला आहे? The time the Lord Jesus ascended to the heavens.
केव्हा पवित्र आत्मा आला? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, प्रभू येशू ख्रिस्ताने बलिदान दिलं, अर्पण दिलं. त्याच्यानंतर What he taught us was when he was on this earth, when he had still not died for our sins. आणि ते जे त्यांनी जो दाखला दिलेला होता तो जुन्या करारानुसार होता की तुमचं शरीराचे अंग तुम्ही कापले पाहिजेत. आणि त्यावेळेस आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस हे शास्त्र भाग वाचून दाखवला त्यावेळेस या जगामध्ये तो जिवंत होता. But when he died, पण जेव्हा त्यांनी त्याचं अर्पण दिलं, he did not die for everyone, he died for each one of them. तो प्रत्येकासाठी तो मरण पावला. For each and every person he died, thus making it clear that we need to forgive. He forgave our sins and then he died on the cross. Making it clear we need to forgive one another and receive them every time, making allowance for one another's fault. आणि बघा, जर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा त्या प्रत्येकापर्यंत पोहोचते, त्या प्रत्येकाचा स्वीकार करते, तर मग आपण सुद्धा त्या प्रत्येकाचा स्वीकार केला पाहिजे, त्या प्रत्येकाला क्षमा केली पाहिजे. But we fail to do that. पण आपण ते करण्यास अपयशी ठरतो. If someone does a mistake, we make them a person, degraded person. आणि जर कोणीतरी चूक केली तर मग आपण त्याचा स्तर एकदमच खालचा बनवून टाकतो. Now, because we are not able to take one another's fault, it may be one reason why so many chairs are empty. आणि म्हणूनच आपण बघतो की या कारणास्तव पुष्कळशा मंडळ्या आहेत की ज्या रिकाम्या आहेत. We need to give place. But in India, what happens? I want to tell you a fact about Indians. मी भारतीयांविषयी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. If I have said something that has given me pain, I share it with one of my friend. आणि जर मला एखादा पेन दिला असेल आणि मी तो माझ्या मित्राबरोबर Pain, दुःख दिला असेल. ओके. And जर हृदयामध्ये जर माझ्या काही दुःख असेल आणि ते दुःख मी माझ्या कोणत्या तरी एका मित्राला किंवा मैत्रिणीला सांगितलं, what will happen? And after many days, I forget. आणि काय घडेल, खूप दिवसांनी मी विसरून जाईल. I even forget to whom I said. मी हे पण विसरून जाईल की मी काय सांगितलं. But I remember to whom I said. No, I The remember person. I had said to someone. I had said to someone, but I don't remember even to whom I said. आणि मग काय होईल की मी माझं हे दुःख कोणाबरोबर तरी मी ते वाटलं, हे मी कोणाबरोबर तरी वाटलं हे माझ्या लक्षात राहील, पण नेमक्या कुठल्या व्यक्तीबरोबर वाटलं ते माझ्या लक्षात राहणार नाही. But don't worry, if it has happened with you, wait for some more days. From east, west, north, south, people will come and tell you, oh, this is your pain. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही थोडे दिवस थांबा, थोड्या दिवसांनी चारी दिशातून लोक येतील आणि ते सांगतील की हो ही तुमची वेदना आहे काय. This is what happens in India. हे भारतात घडत असतं. I tell because I'm an Indian and I have already seen people doing that. आणि मी सुद्धा एक भारतीय आहे आणि मी बघितलेलं आहे की पुष्कळशी लोक हे करत असतात. A person cannot trust another person, and it is very much evident here in this age why Jesus said, why the Lord said, a person who trusts on another man is cursed. आणि म्हणून देवाचं वचन यशाच्या पुस्तकामध्ये सांगतं की जो मनुष्य मनुष्यावर भाव ठेवतो तो शापित आहे. We are not to be a sample of the same. आणि आपण त्याचा एक नमुना नाही आहोत. Thus, we need to walk trustworthily, making another person trust in us. आणि म्हणून आपण त्या योग्यतेमध्ये विश्वसनीयतेमध्ये चालतो का की ज्याच्याद्वारे आपण दुसऱ्यांना म्हणू शकतो की तुम्ही पण त्या योग्यतेमध्ये चाला. You know, similar thing happened बघा, अशीच एक गोष्ट घडली with two of my friends. माझ्या दोन मैत्रिणींबरोबर. A friend had some problem, the other friend knew it, एका मैत्रिणीला समस्या होती, दुसरीला ठाऊक होतं. and the friend who had the problem did not want to tell it to me. आणि जिला समस्या होती तिची इच्छा नव्हती मला सांगायची. I had already known it from the other friend. मला दुसरीकडून समजलं. And after a few days, she decided, okay, Padma is good. Okay, let's tell and see, what she can do. आणि मग शेवटी तिने ठरवलं की जाऊन दे, ही जरा चांगली आहे, हिलाच माझी समस्या सांगते म्हणजे मग बघूया ती काय करते. After telling everything, सगळं बोलल्यानंतर I started comforting her. मी तिला सांत्वन द्यायला सुरुवात केली. And at that time, she said, Padma, please don't take seriously. I was just joking. आणि त्यावेळेस ती म्हणाली की तू गंभीरपणे घेऊ नको, मी असंच तुला बोलत होते. But she did not know I had already known the fact. आणि तिला हे माहिती नव्हतं की मला आधीच ते ठाऊक होतं. This is how people also lie. आणि अशाच पद्धतीने लोक खोटं बोलतात. Let this not be in one among you. आणि म्हणून हे ख्रिस्ताच्या मंडळीतील लोकांमध्ये असता कामा नये. Let us trust one another in full of love. आणि म्हणून एकमेकांवर पूर्ण प्रीतीने विश्वास ठेवा. The love that the Lord has shown upon us, let us show the same love upon one another.
जी प्रीती परमेश्वराने आपल्याला दाखवलेली आहे, आपल्याला शिकवलेली आहे, आपल्याला दिलेली आहे, त्याच प्रीतीने तुम्ही इतरांना देखील तुम्ही वागवा आणि इतरांना शिकवा. I tell you, the body of Christ will be united when each and every person decides to love one another like a mother loves her child. आणि मी तुम्हाला सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मंडळी जे शरीर आहे, या शरीरामध्ये आपण बघतो की जसं प्रत्येक अंग एकमेकांवर आईच्या प्रमाणे प्रीती करेल, जसं आई आपल्या लेकरावर सर्वात जास्त प्रीती करते, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं मंडळी म्हणजे त्याचं शरीर पूर्णत्वाने पूर्ण होईल. Yes. So next time if anyone does any mistake, tell I love you like your mother loves you. That's why you should correct yourself in this place. आणि म्हणून पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला बघताल किंवा एखाद्याची चूक बघताल, त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणा की मी आई जशी बालकावर प्रीती करते तशीच प्रीती मी तुझ्यावर करत आहे, की जेणेकरून पुढच्या वेळेस तुझ्यामध्ये ती सुधारणा होईल. 10 times a person makes a mistake, let it be. 10 times you tell the same thing. 10 वेळा का कोणी चूक करणा, पण 10 वेळा आपण तो देवाच्या वचनातून समंजसपणा घेतला पाहिजे आणि सांगितला पाहिजे. Why? का? Read the next words. कारण की पुढचं वचन वाचा. Ephesians chapter 4 verse 4 says, let us all read together. 1, 2, 3, begin. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. Okay? I read it for you all. We are all one body. We have the same spirit and we all have been called to the same glorious future. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे. You know, Christ in me is the hope of great glory. This word is applicable for every person who reads it. बघा, जो कोणी देवाचं वचन वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त जो माझ्यामध्ये गौरवाची आशा आहे, त्या प्रत्येकासाठी ते लागू पडतं. Even to a obedient, even to a disobedient. आज्ञापालन करणाऱ्यालाही आणि न करणाऱ्यालाही ते लागू To पडतं. a sinner, to a thief and also to a righteous. एक पाप्याला सुद्धा लागू पडतं, एक नीतिमानाला सुद्धा लागू पडतं. Remember, we all are one. लक्षात ठेवा, आपण एक आहोत. One of you may be a manager. तुमच्यातील एक कोणी मॅनेजर असेल, One of you may be an employee. एक कामगार असेल, One of you may be the boss, or you may be the head, or you may be the helper. तुम्ही कदाचित सहाय्य करणारे असाल किंवा एक मुख्य असे बॉस असताल. But remember, no one is above the other. We all have the same glory one fine day. पण एकमेकांवर कुणी नाही. ख्रिस्तामध्ये आपण बघतो की आपल्याला सगळ्यांना एकसारखाच गौरव आहे आणि आपल्या सगळ्यांचं मस्तक ख्रिस्त आहे. Not because I'm standing here on this platform, I have a better place. Because you all are sitting on plastic chairs or some are sitting on carpet, you all have second and third place. आणि असं नाही की मी इथं वर उभं राहून देवाचं वचन सांगते म्हणून मला वरचा स्तर आहे आणि काही खुर्चीवर आणि काही बसलेले आहेत त्यांच्यासाठी खालचा स्तर आहे, असं काही नाहीये. सगळ्यांना ख्रिस्तामध्ये एकच गौरवाची आशा आहे. It may be any work I'm doing. Remember, the body of Christ is a single body we are speaking of. Every person has to perform his or her responsibility. When we do it completely, only then the head will be at peace. Thus, we need to follow each person's own responsibility and work accordingly. आणि म्हणून जे कोणी आपण बसलेलो आहोत त्या प्रत्येकाला आपल्याला आपापलं काम करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ते एकमेकांचं सहन करून एकमेकांना पूर्ण प्रीतीने स्वीकारून एकमेकांना घेऊन ज्यावेळेस आपण मंडळीतील काम करू, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त संतुष्ट होईल आणि आपलं एक पूर्ण शरीर बनेल. Remember, here the word of God in verse 11 it says, 11व्या वर्षामध्ये देवाचं वचन असं म्हणतं, let us all read. 1, 2, 3, begin. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. Verse 12. ते यासाठी की त्यांनी पवित्र जनांच्या सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध व्हावे, Verse सिद्ध 13. करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वात प्रत प्रौढ मनुष्यपणा प्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादे प्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. That's why I started teaching you about faith in the beginning. आणि म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला विश्वासाविषयी सांगितलं. My duty here today is to build up this church.
आज माझं काम काय आहे? आज खरं एक ख्रिस्ताची मंडळी जेव्हा आपण सगळेजण विविध अंग असतो, मग माझं काम काय आहे मंडळीमध्ये? की आपल्या मंडळीची रचना करणं. Build it up to which stage? Till that time everyone is mature in the knowledge of Christ. आणि कुठपर्यंत आपल्याला एकमेकांची रचना करायची, कुठपर्यंत आपल्याला एकमेकांना धरून पक्क बांधून आपली मंडळी उभी करायची आहे, जोपर्यंत प्रत्येक विश्वासणारा वचनाच्या प्रौढत्वापर्यंत, वचनाच्या ज्ञानाच्या प्रौढत्वापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. That is why, म्हणूनच that is when little faith and weak faith will not be our problem. आणि म्हणूनच आपण बघतो की छोटा अल्प विश्वास किंवा अशक्त विश्वास ही आपली समस्या नसे. When केव्हा we come to the complete knowledge of Christ. केव्हा ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या पूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचतो, त्यावेळेस आपल्यामध्ये अल्पविश्वास पण राहत नाही आणि अशक्त विश्वास ही समस्या राहत नाही. Even among you there will be many who teach the word of God to other people. आणि तुमच्यातील पुष्कळसे जण असतील की देवाचं वचन ते अनेकांना सांगत असतील. And remember, this is a gift given by God unto you. आणि ही देवाचीच देणगी आहे की जी देवाने तुम्हाला दिलेली आहे. It is not your ability, but it is the special grace of God because He has called you apart to be for Himself. आणि ही काही तुमची पात्रता नाही, तुमच्या स्वतःच्या ज्ञानाने तुम्ही देवाचं वचन सांगत नाही, परंतु ही पात्रता, ही क्षमता देवाकडून आलेली आहे की जी त्याच्या कृपेच्या द्वारे तुम्हाला देण्यात आलेली आहे की तुम्ही त्या जबाबदारीत राहावं आणि त्याचं काम करावं. That is why the word of God also says, Solomon has taught us in the book of Proverbs, saying, Trust in the Lord with all thy heart and lean not unto thy own understanding. आणि म्हणून शलोमोन जो आहे तो नीतिसूत्रामध्ये म्हणतो की तुमच्या संपूर्ण अंतःकरणाने तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवा, तुमच्या मनाप्रमाणे बुद्धीने तुम्ही वागू नका. If we are coming in this place and we are humanly thinking how long this time is going to be, or if we are coming here and thinking, oh my God, last week some people showed me face, I am not going to go to that church. This is all your human understanding. You are depending on your own thinking. आणि म्हणून मनुष्य स्वभाव काय आहे की मंडळीमध्ये येणं, बसणं, देवाचं वचन ऐकणं आणि म्हणणं की अजून किती काळापर्यंत ही सभा चालेल, का लवकर संपत नाही, किंवा असं म्हणणं की हो मागील शब्दात दिवशी त्या भावानी त्या बहिणीने माझ्याकडे असं तोंड केलं म्हणजे या मंडळीत मी जाणार नाही. हे सर्व विचार जे असतात ते जगिक मनुष्याचे विचार असतात. Is there something new to you? ह्याच्यातून नवीन काही मी तुम्हाला सांगितलं का? You all know it already, no? तुम्हाला सगळ्यांना हे ठाऊकच आहे. I am reminding it to you. I am telling you again. आणि ह्याची मी तुम्हाला आठवण करून देते, मी तुम्हाला परत सांगत आहे. Remember, when your eyes are set to the Lord, your level of thinking will also be the level He thinks. जेव्हा तुमचे नेत्र परमेश्वराकडे लागतात तेव्हा तुमचा विचाराचा स्तर सुद्धा परमेश्वराच्या विचाराच्या स्तरा इतका उंच असतो. But that is also where God knows that man is going to fall short of it. That is why His word also says very clearly that my thoughts are far greater than your thoughts and my ways are far above your ways. आणि म्हणूनच कुठलाही मनुष्य 24 तास देवाच्या विचाराच्या क्षमतेपर्यंत एवढ्या उच्च स्तराने विचार करू शकत नाही. हे देवाला चांगलंच ठाऊक आहे, कारण की तो एक मनुष्य आहे. आणि म्हणूनच देव म्हणतो की तुम्ही 24 तासही त्या कृतीत न राहिल्यामुळे देव परमेश्वराचं वचन असं सांगतं की तुमचे विचार आणि माझे विचार हे अतिशय भिन्न आहेत. माझे विचार तुमच्या कल्पनेच्या क्षमतेच्या पलीकडचे आहेत. Amen. We all are given the same spirit of the same living God. आणि ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला तोच आत्मा त्याच जिवंत परमेश्वराच्या आत्म्यातून दिलेला आहे. We all have one Father, the Lord Jesus Christ Himself. When He was on this earth, we have heard my daddy preach. What? The Lord Jesus said, "My God is your God, my Father is your Father." आणि आपण देवाच्या वचनातून नेहमी ऐकतो की माझे वडील जसं देवाचं वचन सांगत असतात, ते म्हणतात की माझा देव तुमचा देव आहे, माझा पिता तुमचा पिता आहे. God has made us same platform for all of us. There's one faith, there's one baptism, there's one spirit. Everything is just one. आणि देवाने आपल्यासाठी ते एक समान व्यासपीठ आपल्या समोर देण्यात आलेले आहे की सगळ्यांसाठी एकच प्रभू आहे, विश्वास सुद्धा एकच आहे आणि तुमच्या जीवनातील बाप्तिस्मा सुद्धा एकच आहे. But yet we all are not able to grow together as one. पण तरी सुद्धा आपण एकत्रितपणे सर्वजण मिळून एका स्तराने आपली प्रगती होण्यास आपण योग्य नाही आहोत. Why? Again, as I previously spoke, the end line problem, the problem to receive.
आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की याची समस्या काय आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी ठाऊक असतात, फक्त त्या गोष्टी स्वीकारण्याच्या तिथेच आपलं अडखळण येतं आणि तिथेच आपण थांबतो. Here another problem is added, receiving and making use of it in the right way. आणि याच्या पुढे अजून एक समस्या आहे की जे स्वीकारतात त्यांनी ते स्वीकारावं योग्य पद्धतीने आणि त्याचा वापर सुद्धा योग्य पद्धतीने करावा. This word is there. Everyone has this word, isn't it? आणि हे वचन प्रत्येकाच्या पवित्र शास्त्रामध्ये आहे, प्रत्येकाकडे आहे. But everyone's way of understanding this word is different. पण प्रत्येक जण या वचनातून काय समंजसपणा घेतो, काय शिकतो, तो वेगवेगळा भाग आहे. That is what distinguishes their level. आणि म्हणूनच आपण बघतो की त्यांचा स्तर, How we think, कसं आपण विचार करतो, how high we think, किती उच्च आपण विचार how करतो, humanly we think, किती मनुष्याच्या स्वभावानुसार आपण विचार and करतो, how much through the eyes of God we think. आणि देवाच्या नेत्रांच्या दृष्टीने आपण कसं पाहतो I किंवा tell विचार you, करतो. if you start seeing one another as a child of God from the sight of God, no one shall stand inferior to you. We all shall be one and equal for everyone. No one will be small, no one will be big, no one will be inferior, no one will be superior. We all will grow equally in the knowledge of Christ. आणि आपण बघतो जर देवाच्या नजरेतून, देवाच्या नजरेच्या दृष्टीने जर आपण एकमेकांकडे प्रीतीने पाहिलं तर निश्चितपणे आपल्यातील आपण सर्वजण एक समानच असू. आपल्यातील कोणीही श्रेष्ठ नसेल, कोणीही कमी दर्जाचा नसेल. The next verse tells us, let us all read together verse 14. 14व वचन आपण बरोबर 1, वाचूया. 2, 3 begin. यासाठी की आपण यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी बाल्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. Amen. When will this happen? When will we no longer be like children? आणि आपण केव्हा फसवले जाणार नाही, जेव्हा आपण लहान बाळकाप्रमाणे उरणार नाही. Changing. When will we stop behaving like children and stop changing our mind according to 10 people's 10 thoughts? आणि आपण बाळकाप्रमाणे वागणं केव्हा थांबू आणि 10 लोकांच्या 10 उच्च स्तराच्या लोकांप्रमाणे केव्हा आपण विचार करू? It is when we trust in the Lord completely and give our full attention to the word of God, concentrating more on what He has said to us. आणि ज्यावेळेस आपण लोकांकडे लक्ष देणं थांबू आणि जास्तीत जास्त देवाच्या वचनाकडे बघू आणि देवाच्या वचनातून आपण शोधू की देवाने आपल्याला वचनाच्या द्वारे काय सांगितलेलं आहे. I want you to read a verse in the book of Ecclesiastes chapter 12 उपदेशक 12 and verse 12. It clearly tells us how many people have so many things to teach us and we are ready to listen to everyone who teaches everything. आणि उपदेशक 12:12 आपल्याला सांगत आहे की याखेरीज माझा पुत्र असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही, बहुत ग्रंथपठन देहास शिनविते. The next verse also. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सारखे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. Amen. Now I read it for you all. Ecclesiastes chapter 12 verse 12 and 13 says, "But my child, be warned. There is no end of opinions ready to be expressed. Studying them can go on forever and become very exhausting. Here is my final conclusion. Fear God and obey His commands, for this is the duty of every person. God will judge us for everything we do, including every secret thing, whether good or bad." Amen. Amen. Here, what did we read in Ephesians? It says, "Then we will no longer be like children, forever changing our minds about what we believe, because someone has said us something different, or because someone has cleverly lied to us and made the lie sound like the truth." When will we stop this? When we understand this word written in Ecclesiastes chapter 12 verse 12. आणि म्हणून 14 वचन असं सांगतं की ह्यासाठी आपण यापुढे बाळकाप्रमाणे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. केव्हा आपण असं बनू? ज्यावेळेस आपण उपदेशक 12:12 हे वचन पाहू त्यावेळेस आपल्याला हे कळेल. Fearing God is the duty of every person.
देवाचं भय बाळगणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे, काम Remember, आहे. the Bible says in the book of Proverbs, chapter 1, verse 7, the fear of the Lord is the beginning of wisdom. आणि देवाचं वचन नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन म्हणते की परमेश्वराचे भय हा ज्ञानाचा प्रारंभ होय. And what is the now the root reason we have to find out to stop believing in 10 people's words is fear of the Lord. आणि मग मूळ काय आहे ते आपण शोधलेलं आहे की 10 लोकांच्या शब्दांना आपण लक्ष देता कामा नये, तर आपण देवावरती विश्वास, देवाचा भय आपण आपल्या जीवनात बाळगलं पाहिजे. Now, how will this fear of the Lord come in us? आता हे भय आपल्या जीवनात कसं येईल? It is not that fearing God, sitting in one room, God, I will not go out. If I go out, I may commit a mistake. That's why I'll be very silent in my room. असं नाही की देवा मी बाहेर जाणार नाही, मी माझ्या खोलीतच दार बंद करून बसणार, कारण की जर मी बाहेर गेलो तर मग मी चूक करणार, असं नव्हे. But it is adhering to the word of God. पण देवाचं वचन याला आदर देणं हे देवाचं भय आहे. Following just as the word of God says, that is your action. आणि जसं देवाचं वचन सांगतं तसंच पालन करणं हीच तुमची कृती आहे. Remember, God judges you on your action, not your reaction. बघा, देव तुम्हाला तुमचा न्याय करतो तुमच्या कृतीनुसार. What is your reaction? Your reaction is towards the people of this earth in your earthly mind. The way they behave, and you decide how I will behave. आणि मग तुमची कृती काय असते? या जगातल्या जगित तत्वानुसार जगातली लोकांकडे तुम्ही बघता, जगातील लोक जसं वागतात तसं तुम्ही वागता. But the action is just according to the word you are following it. पण तुमची कृती, खरी कृती कशी योग्य समजली जाईल ती म्हणजे देवाचं वचन जे बोलतं त्या पद्धतीने कृती करणं. And God is the God of, He is the judge of all our actions, whether good or bad, even that is in secret. आणि देव जो आहे तो योग्य न्यायाधीश आहे, योग्य न्याय करणार आहे. तो तुमच्या प्रत्येक कृतीचं न्याय करतो. मग ती कृती तुमची चार चौघातील असून द्या किंवा गुप्तपणे तुम्ही केलेली ती कृती असून द्या, देव तुमच्या प्रत्येक कृतीचं न्याय करतो. If Jonah could not hide from God, and God knew where he is going to go, and God, because of His love, He wanted to save Jonah. He created a huge fish so that he will come back to the Lord. If He Himself could not hide, where can we hide? जर योना सुद्धा देवाच्या नजरेपासून लपला नाही आणि योनाला जर देवाने त्याच्याकडे बोलवण्यासाठी जर एक मोठा मत्स्य समुद्रात तयार केला आणि त्याच्याद्वारे पुन्हा देवाने योनाला आपल्याकडे बोलवलं, तर आपण सुद्धा कुठे लपू शकतो? आपण सुद्धा कुठे लपू शकणार नाही. Remember, when you come here, it's true that everyone has one or the other problems when they come here. आणि हे खरं आहे की जो कोणी देवाच्या भवनात येतो, काही नाही तर काहीतरी समस्या त्याच्या जीवनात असते. Some have problem of people in the house is not allowing them to come here, yet they are coming. काही लोक असे असतात की ज्यांना त्यांच्या परिवारातील लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी, देवाकडे जाण्यासाठी संमती देत नाही, तरी सुद्धा ते येतात. Some people have problem who don't want to listen, yet they are coming. काही लोक असतात की ज्यांना देवाचं वचन ऐकायचं नसतं, तरी सुद्धा ते देवाच्या भवनात येऊन बसत असतात. Why? Just to show the pastor, yes, I am faithful in doing this small duty. फक्त दाखवण्यासाठी की होय की आम्ही विश्वासू आहोत आणि ही कृती आम्ही करत आहोत. But I tell you, don't come if you don't want to listen here and be benefited from Christ. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला फक्त हे दाखवायचं असेल तर देवाच्या भवनामध्ये उपस्थित राहणं योग्य नाही. Because when you come here, God is standing here with His arms stretched open to receive you the way you are. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याचे दोन्ही बाहू पसारून तुमच्या समोर उभा आहे की ज्या पद्धतीने पण तुम्ही येतात त्याही स्थितीमध्ये, चांगल्या वाईट कुठल्याही स्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला स्वीकाराव्यास तयार आहे. You cannot cheat God. तुम्ही देवाला फसू शकत नाही. And by trying to do that, don't cheat yourself and your life. आणि आधी त्याच पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने जर बघितले तर स्वतःलाही फसवू नका आणि तुमच्या जीवनालाही फसवू नका. When you come here, even if you have any kind of problem, you have problem in your workplace, anywhere, or for your children, for your parents, try forgetting it and try to learn how to thank God for all your problems. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या भवनामध्ये येता तर तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या समस्या त्या विसरून जा. फक्त बसल्या जागी देवाला प्रत्येक समस्येसाठी धन्यवाद द्या. And know the power of thanksgiving, like I said you earlier. आणि तुम्ही त्या धन्यवादाचं सामर्थ्य ओळखा, And ज्याबद्दल मी तुम्हाला साक्ष दिली. And when you come here in this place, come with the intention to learn and grow more stronger in the knowledge of God. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या भवनामध्ये येता तुम्ही याच हेतूने या की देवाच्या वचनामध्ये तुम्ही अधिक आणि अधिक बलवान होत जाताल आणि वाढत जाताल. See, even in the time of the Lord Jesus, there were beggars. Even today, there are beggars.
बघा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात पण याचक होते आणि आताच्या काळामध्ये सुद्धा याचक आहेत. Beggars. इट्स याचक. Yachak? इट्स गुड वर्ड, नॉट भिकारी. Okay, no problem. शुद्ध मराठी. Similarly, the problems that were there, they are still here today. And just like Jesus said, that beggars will remain with you forever, these things are also going to remain with us forever. आणि म्हणूनच आपण बघतो की देवाचं वचनच आपल्याला सांगतं की जे याचक आहेत ते या जगामध्ये सतत सर्व काळ असणारे सुद्धा आहेत. ते त्या काळातही होते आणि आजही मागणारे आजच्या काळात आपल्याला दिसून येतात. Similarly, the things of this earth, the problems you are facing are going to be here today. They are not the main priority we need to give to them. आणि आज सुद्धा आपण बघतो की ते आहेत आणि म्हणून ती काही मुख्य गरज नाही की जे जे they are not main priority. That you should give to. You should not keep them as your main priority. आणि म्हणून तुम्ही त्यांना तुमची मुख्य जी जी आपण म्हणतो ना की मुख्य स्थान द्यायला नाही पाहिजे. Yes, I tell you, if you know, some people in this place also had a problem this way, saying, "Pastors teaching us very high level, we don't understand." काही लोक आहेत की ते सांगतात की पास्टरांचं शिक्षण जे आहे ते वरच्या स्तराचं आहे, आम्हाला कळत नाही. If you are coming here, come with the intention to learn more about God. आणि जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस तुम्ही या गोष्टीच्या हेतूने या की तुम्ही देवाच्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येता. Because if you come here already with the intention, I don't understand anything, even what is with you will be taken away from you by God. आणि जर तुम्ही या हेतूने आला नसाल तर देवाचं अशा पद्धतीने होईल की तुम्ही काही स्वीकारात याकडे नव्हे पण तुमच्याकडे जे असेल ते सुद्धा तुमच्यातून निघून जाईल. But if you are ready to learn what is being given, more understanding will be given. आणि जर तुमची शिकण्याची तयारी असेल तर देव तुम्हाला तो समंजसपणा सुद्धा पुरवेल. I give you an example of my daddy and mummy. मी तुम्हाला माझ्या आई वडिलांचं उदाहरण देईन. Today we have baptism services the entire day, and then the person is given a choice if to be baptized or not. आणि मग असं होतं की बाप्तिस्माच्या विधी त्या दिवशी Today. आज Yes. In this time, in our ministry, we teach about the word of God for the entire day. Then give a choice if you want to be baptized or not. आणि या सेवकाईमध्ये असं होतं की त्यांना बाप्तिस्माविषयीचं सगळं शिक्षण दिलं जातं, वचनातून त्यांना पटवून दिलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्यांना संधी दिली जाते स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारायचा. But it was not the same at the time of my parents. They were given just 3 verses from the Bible. You need to be baptized. You need to follow this, and you need to follow that, and they were baptized. परंतु माझ्या आई वडिलांच्या बाबतीत असं झालं नाही. ज्यावेळेस त्यांना बाप्तिस्मा घ्यायचा होता त्यांना 2-3 वचन सांगण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला हे पाळायचं आहे आणि मग त्यांना तो देण्यात आला. They did not understand everything in the beginning, सुरुवातीला त्यांना सगळं समजलं नाही but they were ready to learn. पण ते तयार होते शिकण्यासाठी. This attitude of yours, even today, to be ready to learn what is taught, will teach you and lead you to greater levels. आणि हीच जर तुमची वृत्ती असेल ना की जरी कळालं नाही परंतु शिकण्याची आणि ते समजून घेण्याचं जर उच्च विचार मानसिक प्रक्रिया तुमची असेल तर नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये देव तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने चालवेल आणि तुम्हाला अनेक गोष्टी शिकवायला तो तयार होईल. And the same level of learning, the zeal for learning has taken my daddy today to South Africa. आणि देवाचं वचन शिकण्याची जी आतुरदाट इच्छा असते ती आतुरदाट इच्छाच त्यांना साऊथ आफ्रिकेला घेऊन गेली. So, are you all ready to learn or ready to say you don't understand? आणि म्हणून तुम्ही शिकायला तयार असताल की तुम्ही म्हणायला तयार असताल की तुम्हाला समजत नाही म्हणून. We all have to be ready to learn every day. आणि म्हणून प्रत्येक दिवशी देवाच्या वचनातून शिकण्याची तुमच्या काही आतुरदाट इच्छा असावी. Let ego not take charge of your heart. आणि म्हणून तुमच्यातील मीपणा जो असतो तो तुमच्या हृदयाचा ताबा घेता कामा नये. I am ready to learn from a small child. आणि तुम्ही नेहमीच परमेश्वराला म्हटलं पाहिजे की परमेश्वर आम्ही एका लहान मुलासारखं मी शिकायला तयार आहे. And even at the time of Jesus, when they asked who is going to be the greatest in the kingdom of God, the Lord Jesus Christ brought a small child and said, a person who has a heart like this little child is going to be the greatest in the kingdom of God. आणि आपण तो पवित्र शास्त्रामध्ये दाखला सुद्धा बघतो की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा कोण असा ज्यावेळेस प्रश्न उठतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या लहान बालकांकडे बोट दाखवून त्या लहान बालकांप्रमाणे म्हणतो, बालकांना संबोधून म्हणतो की जो कोणी यांच्यासारखा असेल तो स्वर्गाच्या राज्यात श्रेष्ठ असेल. Who among you wants to be great today? आणि म्हणून तुमच्यापैकी कोण असेल की ज्याला महान व्हायचं असेल? Who among you wants to be great? कोण असेल तुमच्यापैकी की ज्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं असेल? I want to be great. आणि मी म्हणेन की नक्कीच मला मोठं व्हायचं आहे. You all don't want to?
तुम्हाला व्हायचं नाहीये का? See, again you are at the bank, you've given the bearer check, yet you are not receiving the cash. बघा, आणि अजूनही आपण बघतो की तुम्ही अशा त्या बँकेमध्ये आहात की जिथे तुम्ही तो चेक दिलेला आहे, परंतु तुम्ही तुमची कॅश घ्यायला तयार नाही आहात. God is ready to give, dear friends, dear brothers and sisters, receive it. आणि परमेश्वर जो आहे तो तुम्हाला द्यायला तयार आहे प्रियांनो. तुम्ही शिकलं पाहिजे स्वीकारायला. Who all wants to be great in this place? आणि म्हणून कोणाला या जागेमध्ये महान व्हायचं आहे? Yes, I want to be great. आणि तुम्ही म्हटलं पाहिजे की होय, मला महान व्हायचं आहे. I will be great मी महान असेल in the Lord Jesus Christ. In the Lord Jesus Christ. To tell about His name Tell about His name. in meekness and in gentleness. In meekness and gentleness. To accept one another To accept one another. and walk in one faith, And walk in one faith. in one baptism, In one baptism. in one spirit, In one spirit. believing Believing. that I have just one Father in heaven, I have just one God in heaven. one God forever. One God forever. You all have received now? Yes. Now I want to tell you what Jesus Christ taught to us if you have to be great. आणि आता मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय शिकवलेलं आहे. You know, now I have decided to be great. I will tell it from my point of view. आणि जर मी ठरवलंय की मला महान व्हायचंय तर मी माझ्या दृष्टीने, मी जसा विचार करते त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगेन. The Lord Jesus Christ has said me that if I have to be great, when He was teaching to His disciples, when He was, washing their feet. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त जो होता, ज्यावेळेस तो त्यांचे पाय धुवत होता, That time He was showing His meekness. त्यावेळेस तो त्याचा सौम्यपणा दाखवत होता. And once when He was teaching to His disciples, आणि एकदा ज्यावेळेस तो त्याच्या शिष्यांना शिकवत होता, that time you remember James and John, their mother came and said that, please, Lord Jesus, Alright. when you go into your kingdom, into your holy presence, keep two of my sons, one at your right and one at your left. आणि आपण बघतो की पहिल्याच पुस्तकामध्ये बहुतेक ते लिहिलेलं आहे की त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या शिष्यांची आई येते आणि ती म्हणते की कृपा करून ज्यावेळेस तुम्ही स्वर्गीय राज्यामध्ये जाता त्यावेळेस तुमच्या उजवीकडे आणि डावीकडे बसण्याचा अधिकार माझ्या मुलांना द्या. What did the Lord Jesus say? You don't know what you're asking. प्रभू येशू ख्रिस्त This is not what I decide. My Father in heaven decides. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणाला की तू काय मागत आहेस आणि ह्या माझ्या उजवीकडे कोण बसणार आणि माझ्या डावीकडे कोण बसणार याचा अधिकार माझ्याकडे नाही तर माझ्या पित्याकडे, तो ठरवेल. But before this, the Lord Jesus said, are you ready to drink from the cup that I'm going to drink? आणि त्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याच्याने पिवेल का? They said, yes, Lord, we are ready. आणि ते म्हणाले की पिता येईल, तुम्ही पिण्यास तयार आहात का? त्यावेळेस ते म्हणाले की होय प्रभू, आम्ही तयार आहोत. And indeed, the Lord Jesus said, indeed, you will drink from it, and that is how we are all the prisoners of Christ today. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की हो, नक्कीच तुम्ही पिताल. म्हणजेच काय तर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की होय, त्या प्याल्यातून आपण पित आहोत आणि आपण आज प्रभू येशू ख्रिस्ताचे बंदिवान आहोत. But when the other disciples came to know what they have asked, पण ज्यावेळेस बाकीच्या शिष्याला समजले की त्यांच्या आईने त्यांच्याविषयी, त्या दोन शिष्यांविषयी असं बोललेलं आहे, they felt inferior. मग त्यांना असं खूप त्यांना आवडलं नाही ती गोष्ट. They said, how can they ask like this? आणि ते म्हणाले की असं कसे काय ते विचारू शकतात. That time what did the Lord Jesus say? त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला? If anyone among you has to be great, आणि जर तुमच्यापैकी कुणाला जर महान व्हायचं असेल, you indeed will be great. तुम्ही नक्कीच होऊ शकता. But पण among you it should be a little different. तुमच्यामध्ये एक छोटासा फरक असेल. If one among you needs to be the leader, first you should learn how to be a servant of one another. आणि जर जो मोठा होऊ इच्छितो त्याने आधी एकमेकांचं सेवक व्हावं. So it is up to us. If we have to be great, the word of God has taught us, be servant to one another first, and then you will be a leader one day. आणि म्हणूनच देवाचं वचनच आपल्याला सांगतं की जो कोणी अतिशय नम्र होतो आणि जो कोणी एकमेकांची सेवा आधी करतो तोच तो मोठा होतो. Remember, we are here to serve and not to get served. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या भवनामध्ये आपण एकमेकांची सेवा करणारे आहोत, एकमेकांपासून सेवा करून घेणारे नाही आहोत. Serving God doesn't mean only standing here and say and praying to God, reading the word of God, thanking God. No. How will you serve? Serving one
of your brother is like serving God. आणि सेवा करणं म्हणजे काय फक्त देवाचं वचन वाचणं, देवाकडे प्रार्थना करणे, देवाला धन्यवाद देणे नव्हे, तर देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या लोकांमध्ये देवाची सेवा करणं. If serving God meant only you to be isolated, आणि जर देवाची सेवा म्हणजे काय तुम्ही फक्त स्वतःला एकट्या ठिकाणी वेगळं असं करणं किंवा कोंडून घेणं असं नव्हे. if it was like that, then there was no need of other people in the world. आणि जर असं असतं तर मग या जगामध्ये इतर लोकांची गरज पडली नसती. But we are all the body of Christ. पण आपण तर ख्रिस्ताचे अवयव आहोत. There needs to be the unity in this body. आणि म्हणूनच या अवयवांमध्ये एकता असली पाहिजे. And how will it come? When you want to be great, you will first start loving one another and serving one another just as you are serving Christ. आणि म्हणून जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुम्हाला एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे, एकमेकांची सेवा चाकरी केली पाहिजे, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने केली. Till now what I have spoken, what I have shared with you, have you understood? आणि आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलं का? Are you all still understanding? तुम्हाला अजून समजत आहे का? Because see, now I'm going to come to one of my most favorite topics that I'm going to share with you. आणि मी सगळ्यात महत्त्वपूर्ण जो एक मुद्दा आहे त्या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे की जो मला तुम्हा बरोबर वाटायचा आहे. Before that, I want to tell you that Apostle Paul has also inspired me when he says, "Imitate me, for I am the imitator of Christ." आणि अजून एक प्रेषित पौलाचं एक अतिशय सुंदरसं वचन आहे की माझं अनुकरण करा जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो. We need to imitate the one who imitates Christ, and who is he? Our leader. आणि म्हणून आपल्याला जो प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतो त्याचं अनुकरण करण्याची गरज आहे. कोण तो? की जो आपला नेता आहे. I want to give you a small illustration. छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो. It is my heart's desire that I will start driving car very soon. आणि माझ्या हृदयाची इच्छा आहे, अंतःकरणातली इच्छा आहे की फार लवकरच मी गाडी चालवावी. But many are telling you will not get license, people will catch you on the road. पुष्कळसे म्हणतात की तुला लायसन नाही मिळणार, लोक तुला पकडतील रस्त्यावर. I said no problem, Christ in me is the hope of great glory. आणि मी म्हटलं की ख्रिस्त माझ्यामध्ये गौरवाची आशा. And does anyone know this sign? If you show, it means you belong to a political party, to a press. Means? If you show this action, a hand to the police on the road, हा. आणि जर तुम्ही असा हात जर पोलिसांना दाखवला तर it means you belong to a press, means a political party. आणि तुम्ही एक राजकीय अशा पार्टीचे आहात असं ते असं दर्शवण्यात येतं. My dad always does this. माझे वडील नेहमीच करत असतात. At times when he doesn't wear his belt, he tells, "God bless you, I'm just on my way, I'll come back to you." आणि ज्यावेळेस ते त्यांचा पट्टा लावत नाही त्यावेळेस ते म्हणतात की माझा देव तुम्हाला आशीर्वादित करो, मी माझ्या मार्गात आहे, मी परत मिळेन. So when people start discouraging me this way that you will not get license, people on the road will catch you. आणि जेव्हा लोकांनी सांगितलं की तुला लायसन नाही मिळणार, लोक तुला पकडतील. I said to my mom, I will show the same action to them. आणि मी त्यांना सांगितलं, मी माझ्या आईला म्हणाले की मी पण अशीच कृती करून त्यांना दाखवेन. I will imitate my father. मी माझ्या वडिलांचं अनुकरण करेन. And if they say, "No, you show me a license," I will tell them, "If you don't believe in the words of my mouth, believe in the actions that I do, because I do it just as my father does it." आणि मग ते ज्यावेळेस मला म्हणतील की नाही आमचा तुझ्यावर विश्वास नाही, तुझं लायसन दाखव, त्यावेळेस ते मी म्हणेल की नाही, माझे वडील जे करतात मी तसंच करते. Yes, because if you don't believe in my words also, just like Jesus said, he said, "If you don't believe in what I say, no problem, but believe in the works of my hands, because I do it just as the Father has taught me to do." जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू, परंतु माझ्या कृतीकडे बघा, मी जे कार्य करतो त्याच्याकडे बघा, कारण की माझा पिता जसा सांगतो अगदी त्याच पद्धतीने मी कार्य करतो. So in this way, I want you to tell you how to imitate the imitator of Christ. अशाच प्रकारे मी तुम्हाला हे उदाहरण देऊन सांगू इच्छिते की तुम्ही देखील जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांचं अनुकरण करा. So now don't start searching who is imitating Christ, who is imitating Christ. आणि म्हणून तुम्ही शोधू नका की आता ख्रिस्ताचं अनुकरण कोण करत आहे. It's already here in the word of God. Start imitating this word. It is your mirror. आणि देवाचं वचन आधीच तुमच्या समोर दिलेलं आहे आणि देवाचं वचन तुमच्यासाठी आरसा आहे. If you start following according to this, one day you will be the imitator of Christ and the others will start following you. आणि जर तुम्ही हे वचन पालन करायला सुरुवात केलं तर नक्कीच तुमचं अनुकरण करणारे दुसरे लोक असतील आणि ते देखील तुमच्या मागे येतील. Okay, now coming to my favorite topic. आता माझा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे आवडता, I love the way Apostle Paul in verse 28 he says, Ephesians chapter 4 verse 28 says,
एफिसकरास पत्र याचा 28 चौथा अध्याय आणि 28 वचन असं म्हणतं. Let us all read together. 1, 2, 3, begin. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये. त्यापेक्षा गरज नसणाऱ्याने आपल्या जगासाठी असावी. हे चांगले आपल्या हाताने Okay, I read it for you all. Ephesians chapter 4, verse 28 says, if you are a thief, stop stealing. Begin using your hands for honest work and then give generously to others in need. आणि 28 वचन म्हणतं, चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्या जवळ काही असावे, म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. You may see this from your human mind, but I want to compare it to something else I asked you previously. आणि तुम्ही कदाचित तुमच्या मनुष्याच्या मनाने तुम्ही याच्या विषयी विचार करताल, परंतु जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्याच्याशी मी याची तुलना करेन. Surely if you start obeying the word of God, you will use your hands to do the right work so that one day you will be able to help others. आणि नक्कीच देवाच्या वचनानुसार जर तुम्ही चालणारे असताल तर तुम्ही तुमच्या हाताने काम करता आणि तुम्ही त्या कार्यासाठी देणारे असताल. But the starting says, if you are a thief, stop stealing. पण देवाचं वचन सुरुवातीलाच काय सांगतं की चोरी करणाऱ्याने चोरी करू नये. So directly Apostle Paul says, this has encouraged me so much about his boldness. आणि प्रेषित पौलाचा जो भिडस्तपणा आहे याने मला खूपच प्रोत्साहन दिलेलं आहे. Okay, now I asked you in the beginning, do you have any specific amount of time to give me to preach to you all? आणि जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला तुमची इच्छा आहे का काही विशिष्ट वेळ मी तुम्हाला सांगावं, वचन सांगावं. Do you all have any specific time to tell me how much time to preach to you all? तुमची इच्छा आहे का की किती तास मी तुम्हाला देवाचं वचन सांगावं? You said no, you don't. तुम्ही म्हटला की नाही. I'm so happy my daddy has such blessed people. आणि मी खरंच आनंदित आहे की देवाने माझ्या वडिलांना खूप आशीर्वादित लोक दिलेली आहेत. Now, if any one of you even further has any doubt on how much time to sit in the house of God, remember when you come here, you're coming for your own benefit, not to benefit Christ. Thus, if you're here specifying time limit to God to listen to His word, means you're stealing from God. Yes, the word of God here says, this church, if you're coming here, देवाचं वचन सांगतं की ही जी मंडळी आहे आणि जर तुम्ही या मंडळीत येता, if you're coming here with a specific amount of time only, I have to sit here so much time only, it has to be preached to me. की या ठराविक वेळेमध्ये मला देवाच्या भवनामध्ये बसायचंय आणि तो पुष्कळचा वेळ आहे आणि जर तुम्ही तितका वेळ बसत नाही त्याच्याविषयी कुरबुर करता, याचा अर्थ तुम्ही देवाची वेळ चोरता. The fact is that you're coming here to be first benefited from Christ. आणि याच्यातलं मूळ तत्व खरं काय आहे की जेव्हा तुम्ही येता तर पहिल्यांदा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताद्वारे आशीर्वादित झालेले आहात. You're coming here to be blessed and you're not coming here to benefit someone else. तुम्ही आलेला आहात इथे म्हणजे तुम्ही आशीर्वादित झालेला आहात आणि याचा फायदा दुसऱ्यांना होणार असं नाही. You're coming here for your own requirement. तुमच्या स्वतःच्या गरजांसाठी तुम्ही आलेला आहात. Now if you're telling, I will sit only for so much of time in the house of God, it's too late. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की मी इतका वेळ देवाच्या भवनात बसतो आणि खूप उशीर होतो, Remember, you're stealing from God. लक्षात ठेवा तुम्ही देवाचा वेळ देवाकडून चोरत असता. Can God say similarly to you? Why? Okay. अशाच पद्धतीने जर देव तुमच्याशी बोलला 24/7 every second your heart is working and giving you breath every second, it's a lot of pressure in heaven. I have to provide so many people. We'll decide every day only 2 hours of breath. देव जर असा बोलला की 24 तास प्रत्येक सेकंदाला तुम्ही श्वासोश्वास करत असता आणि मला प्रत्येकासाठी एवढा ऑक्सिजनची एवढ्या श्वासाची गरज निर्मिती करायची असते, तर मी फक्त तुम्हाला 2च तास, त्याच्यामुळे माझा स्वर्गामध्ये कामाचा व्याप खूप वाढलेला आहे. मी एक काम करेल, मी फक्त तुम्हाला 2च तास तुमच्यासाठी श्वास देईल, तर चालेल का तुम्हाला? Or say you have to come to serve God, no? Only Sunday breath. किंवा जर रविवारी तुम्ही देवाच्या भवनात येता आणि देवाची सेवा करता तर फक्त रविवारीच तुम्हाला तो श्वास मिळेल. Do you agree to this fact? Then you start specifying time to God. आणि मग म्हणून तुम्ही याविषयी विचार करा, मगच तुम्ही देवाला वेळ देण्याविषयी तुम्ही विचार करता. If God is ready to give you without asking you anything, can you not come here for your own benefit and stay here till the time you've received it? Because remember, problem is not in your faith, your problem is in the time you take to receive.
आणि म्हणून तुमची एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची जी समस्या आहे ती तुमच्या विश्वासामध्ये नाही, तर समस्या यामध्ये आहे की तुम्ही ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी किती वेळ घेता त्याच्यामध्ये आहे, ती स्वीकारण्यामध्ये. So when you come here, म्हणून जेव्हा तुम्ही येता, put all the things of this world outside. जगिक सर्व गोष्टी बाहेर ठेवा. That's why I see 2 doors are made now. म्हणूनच मी बघितलेले आहे की 2 दरवाजे केलेले आहेत. Better 1, 2 down grill and outside gate. आणि इथे 2 दरवाजे, खाली ग्रिल आहे आणि मग मुख्य फाटक आहे, 4 द्वार आहेत. When you enter the gate, main gate, जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजातून येता, you remove your slippers. Similarly, remove the things of this earth, the thinkings of this world there. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चपला बाहेर काढता त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जगिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तिथेच बाहेर सोडून या. When you enter the grill, first remind yourself why you have come here. आणि ज्यावेळेस तुम्ही ग्रिल मधून येता त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःला आठवण करून द्या की मी आज देवाच्या भवनात कशासाठी आलो आहे. When you come at the door here, say, God, I'm going to go in. I'm going to put my faith into work to receive what you have for me. आणि वरच्या पहिल्या दारातून आतमध्ये येताना तुम्ही म्हणा की परमेश्वर, मी माझा विश्वास ठेवणार की जे मी स्वीकारणार आहे. And when you come inside, come with a heart full of thanksgiving. आणि ज्यावेळेस तुम्ही हे द्वार उघडून आतमध्ये येता शेवटचं, त्यावेळेस तुम्ही देवाला पूर्ण धन्यवाद देऊन या. Sing that song. I will enter his gates with thanksgiving in my heart. Sing this song and come inside. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही हे गीत गात प्रवेश करा. So now you understand why, for your satisfaction, what I did was I also searched on the net. आणि तुमच्या समाधानासाठी मी सुद्धा काय केलं की नेटमध्ये शोधलं. Is time to be specified or is time limit to be kept in a church? की मंडळीमध्ये वेळेचं बंधन असावं का. The first answer, the first website I got is the House of God is not a earthly organization. आणि सगळ्यात पहिली जी माहिती मला मिळाली ती म्हणजे देवाचं भवन म्हणजे ही जगिक संघटना नाही. There's nowhere time specification in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये वेळेचं बंधन नाही. It's a understanding to your own soul and spirit. हे तुमच्या आत्म्याच्या द्वारे आणि जीवाच्या द्वारे समंजसपणा असतो. But still, for you to prove to you what the people also on this earth think, I searched and this is what I received. आणि हे तुम्हाला पटवून देण्यासाठी या जगिक मनुष्याप्रमाणे विचार केला आणि ते मी शोधून काढलं. Are you all satisfied with the answer? आणि म्हणून तुम्ही या उत्तराने समाधानी आहात काय. Remember, keep God as your business and then keep the least priority to the things of this earth. आणि देवाला तुमचा मुख्य व्यवसाय बनवा आणि या जगिक गोष्टींना तुम्ही दुय्यम स्थान द्या. Don't make the business of this earth main and then give God the first priority. आणि असं करू नका की जगातील सगळ्या गोष्टींना पहिलं स्थान द्या आणि नंतर देवाला. असं करू नका. पहिलं स्थान तुमचा पहिला व्यवसाय, तुमचा काम धंदा, तुमचा देव असू द्या. When I was in school, जेव्हा मी शाळेत होते, I always used to tell about my God more freely to my friends. आणि मला नेहमी असं वाटायचं की माझा देव माझ्याशी माझ्या मैत्रिणींपेक्षा अधिक असा मुक्तपणे मी त्याच्याशी बोलू शकते. No, I used to speak about God to my friends even more clearly than in college. ओके फ्रेंड्स. Friends, I used to tell them the word of God. आणि शाळेतले जे माझे मित्र होते त्यांना कॉलेजचे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यापेक्षा अधिक जास्तीच्या माहिती किंवा जास्तीचं देवाबद्दल मी शालेय जीवनातील मैत्रिणींना सांगायचे. They used to say, झालं पद्माचं भाषण सुरू. This is how they used to say. But I never used to mind what they said. आणि ते नेहमी म्हणायचे की आता हिचं भाषण सुरू झालं, पण मी तिकडे कधीच लक्ष दिलं नाही. Because I knew it is my duty. कारण मला हे माहित होतं हे माझं कामच आहे. Because it is this word that brought me from my down level to the highest level, so much that God gifted me as the best outgoing student of my school. आणि हीच गोष्ट होती की ज्या गोष्टीच्या द्वारे माझ्या देवाने मला उंचावलं आणि शाळेमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून मला ते स्थान दिलं. And the person who used to tell like this भाषण सुरू झालं, आणि जी व्यक्ती म्हणायची भाषण सुरू झालं, she asked me once, क्या पद्मा तेरा क्या साइड बिजनेस चल रहा क्या? तर ती मला म्हणायची ज्यावेळेस मी देवाचे वचन सांगायचे त्यावेळेस ती मला म्हणायची की हा तुझा दुसरा साइड व्यवसाय चाललेला आहे, साइड बिझनेस चाललाय का, दुसरं काम चाललंय का तुझं हे शिकण्याच्या बरोबर. Yeah, you will study first, you'll become a big professional, whatever you want to, and is this your side business? She asked me. आणि ती म्हणायची तू शिकतीस त्या शिक्षणाच्या द्वारे तू काहीतरी बनशील आणि त्याच्याच बरोबरीने हा तुझा दुसरा व्यवसाय असेल काय. I said you are highly mistaken. I feel sorry for you. This is my main business and the thing I'm going to learn is my side business.
आणि मग मी तिला म्हटलं की तुझी खूप मोठी चूक आहे. जे मी बोलत आहे तो माझा सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय असेल आणि जे मी शिकणार आहे, जे मी करणार आहे तो माझा दुय्यम दर्जाचा व्यवसाय असेल. I tell you, don't be discouraged when you're telling about the word of God to others. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचे, प्रोत्साहन द्यायचे की जेव्हा तुम्ही देवाचं वचन इतरांना सांगता त्यावेळेस तुम्ही निराश होऊ नका. Be happy even if people put you to shame because you belong to Christ. Be happy. आणि लोकांनी तुम्हाला त्या लज्जेमध्ये आणलं तरी सुद्धा तुम्ही आनंदित राहा. I tell you, in my class, I had my class teacher. She's a wonderful personality. मला तुम्हाला सांगायचे की माझ्या वर्गामध्ये माझी वर्ग शिक्षिका आहे, ती एक अद्भुत असं व्यक्तिमत्व आहे. She has read the entire Bible, yet she has thousands of problems. आणि तिने पूर्ण पवित्र शास्त्र वाचलं तरी सुद्धा तिला शंभरो समस्या आहेत, हजारो समस्या आहेत. Her daughter is a little sick. तिची मुलगी थोडीशी अशक्त आहे. So once in school, she's my class teacher, so she came and every day I had the habit of writing the thought for the day. आणि माझ्याकडे ती सवय होती की सुविचार लिहायची आणि एके दिवशी ती माझ्याकडे आली. And when and one day the thought was from the book of Corinthians, where it said, at the end the three things will remain: faith, love, and hope, and the greatest of these is love. आणि मग मी तो विचार लिहिला होता की शेवटी फक्त 3 गोष्टी होती. त्याच्यामध्ये प्रीती, विश्वास आणि आणखीन एक आशा. त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम जे स्थान असेल ते म्हणजे प्रीतीला, म्हणजे प्रीती सर्वश्रेष्ठ असेल, ती शेवटी उरेल. My teacher came to me and she said, माझी शिक्षिका आली आणि ती म्हणाली, I don't think it is love because my love cannot save my child. I think it is hope. If I have hope that yes, my daughter will be fine, if I have little hope, it will help me. आणि ती म्हणाली की तू हे जे लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे. मला असं वाटतं की या तिघांमधून विश्वास, आशा आणि प्रीती याच्यामधून प्रीती शेवटी उरणार नाही तर आशा शेवटी उरेल. कारण की माझ्या ठाई जर ती आशा असेल की माझी मुलगी शेवटी बरी होईल तर नक्कीच ते माझ्यासाठी चांगलं असेल. I said, okay ma'am, no problem. It is what you think, but I feel although greatest is love, according to your problem right now, faith will heal your daughter. आणि मी तिला म्हटले की ठीक आहे, तुझ्या विचारानुसार तुला असं वाटतं की आशा राहील, परंतु विश्वासच असेल की जो तुझ्या मुलीला बरा करणारा असेल. And she did this, she said this in front of the entire class, thus many had discussions on me. आणि तिने हे सगळं वर्गाच्या समोर बोललं आणि माझ्या बरोबर चर्चा केली. And many had so many things to speak about me. Ha, Padma, yeah, she writes something, she only doesn't understand. आणि पुष्कळसे वर्गातले विद्यार्थी म्हणाले की हो, पद्मा काहीतरी लिहित असती आणि तिलाच समजत नाही ती काय लिहित असती. But I believe that I always believe this is the only manual that is life and that speaks the truth. आणि मी तर विश्वास ठेवला की हेच ते फक्त एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये फक्त विश्वास आणि विश्वासाबद्दलच लिहिलं जातं, बोललं जातं. The teacher who spoke so much against faith the first day, the second day I wrote the thought for the day from the book of Matthew chapter 6. आणि जी माझ्याविषयी बोलली होती तिच्यासाठी मी दुसऱ्या दिवशी मत्तेयाच्या 6व्या अध्यायातून वचन सुविचार लिहिला. The word said, the thought for the day was, when God can care for the little birds that are worth half a penny, won't He more be careful about you or care more for you? You have so little faith. आणि तो विचार असा होता की 2 पैशाच्या त्या चिमणीसाठी किंवा दमडीसाठी नो व्हॉट इज इट, If God can care for जर आकाशातील उडणाऱ्या त्या चिमणीची जर परमेश्वर काळजी घेतो, पक्षाची काळजी घेतो, how much more will He care for you? मग तुमची मनुष्य मात्राची किती अधिक तो काळजी घेईल. You have so little faith. तुम्ही खूप अल्पविश्वासी हो. This is what the word of God said, and after writing this, that day I expected her to come and speak to me. She acted as if she never read the thought for the day. आणि माझी इच्छा होती की तिने यावं आणि त्याच्याविषयी माझ्याशी बोलावं, परंतु तिने असं दाखवलं की तिने ते वाचलंच नाही आणि असं तिने प्रतिसाद दिला नाही. But I was very happy because I knew she had received her word. पण मी आनंदी होते कारण की तिला ते वचन तिथपर्यंत तिच्या पोहोचलं, तिने ते स्वीकारलं, तिने ते वाचलं. Because the person who said faith is nothing, the next day is being taught from the same word that she had read years ago, but she still did not believe. आणि मग जी व्यक्ती म्हणाली की विश्वास काहीच नसतो आणि तिला त्या विश्वासाविषयी ते वचन सांगण्यात आलं, शिकवण्यात आलं दुसऱ्या दिवशी, त्याच्याविषयी मी आनंदी राहिले. आणि जिने त्याच्याविषयी पुष्कळ वर्षांपासून तिला विश्वासाविषयी माहिती आहे, परंतु खरं मूळ ती शिकलेली नाही. And even now, because of this, because I always spoke her from the word of God, and that made her understand clearly about her mistake, she doesn't speak to me.
आणि केवळ देवाच्या वचनातून मी तिला सांगितल्यामुळे तिला तिची चूक समजली आणि म्हणून ती माझ्याशी परत बोलली नाही. And yet I was not discouraged. I said, God, you are my living God. I will speak only on your behalf. आणि तरी देखील मी निराश झाले नाही. मी म्हटले की देवा, मी फक्त तुझ्या आणि तुझ्याच वतीने बोलणार, तुझ्यासाठीच बोलणार. The person, I give you the example of Paul. मी तुम्हाला प्रेषित पौलाचं उदाहरण देते. When there was a shipwreck and he came to the shore, there were some people. He also sat around the fire with them. आणि आपण बघतो की त्यांचं जहाज तुटतं आणि मग ते समुद्र किनारी येतात, तिथे लोक असतात, मग तो तिथे बसतो. And a snake comes and bites his hand. आणि आपण बघतो की त्या मिलिता बेटावरती प्रेषित पौल जो असतो, तिथं एक जीव येतो, विषारी जीव येतो आणि त्याच्या हाताला चावतो, साप चावतो. And what the others say? Very good, very good. Justice will not leave him. Our God has given an answer. He is going to die because it is one of the most poisonous snake and he is caught. Whatever sin he has done, he is going to die for it. आणि मग त्या लोकांनी काय केलेलं आहे की ते बघितलं आणि ते म्हणाले की ह्याने जे केलेलं आहे त्याला त्याचं योग्य फळ मिळालेलं आहे आणि हा साप त्याला चावलेला आहे, आता हा काही जगणार नाही. आणि म्हणून ते वाट पाहत राहतात की केव्हा याचा मृत्यू होईल. They discourage him till the level of death. आणि ते त्याला खूप निराश करतात. But the same people, when they saw nothing affected him, he just, shaked his hand and put the snake into the fire. They were all amazed. Still, they were waiting when he will die, but he did not die. आणि मग ती लोक वाट पाहत असतात की केव्हा त्याचा अंत होईल. तो फक्त त्याचा हात झटकतो आणि त्याला काही होत नाही. And the same people who discouraged him to death started telling, oh, he may be a god, and they started worshipping him. आणि मग जी लोक असतात की ज्यांना वाटलेलं असतं की तो मरणार आहे आणि मग ज्यावेळेस तो मरत नाही, ज्यावेळेस त्यांना दिसतं की तो जिवंत आहे, त्या लोकांना असं वाटतं की अरे हा काहीतरी एक देवासारखाच आहे आणि म्हणून ते त्याची तो जिवंत राहिला म्हणून तो त्याची आराधना करायला सुरुवात करतात. So listen, even today if people discourage you, even if they say what you're telling is completely wrong, if you are strong in this word, you will not waver in your faith and you will not stop telling the truth, believing till the end that the Lord is your founder and the finisher of your life. आणि जरी लोकांनी तुम्हाला निराश करायचा प्रयत्न केला, तुम्हाला खाली पडायचा प्रयत्न केला, तरी देखील तुम्ही देवाच्या वचनावरती टिकून राहा आणि तुम्ही तुमचं कार्य सोडू नका आणि शेवटी नक्कीच देव तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल. Amen. Lastly, from the book of Ephesians chapter 4, I want you to read verse 31. 1, 2, 3 begin. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दृष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवो. Verse 32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. Amen. The last sentence says, forgive one another just like Christ forgave you. शेवटचं वचन आपल्याला सांगतं की जसं ख्रिस्ताने तुम्हाला क्षमा केली, एकमेकांना क्षमा करा. But at the same time in the Bible, the Lord Jesus says, if you forgive anyone, they are indeed forgiven. If you don't forgive anyone, they are not forgiven. तर देवाचं वचन सांगतं जर तुम्ही एखाद्याला क्षमा केली असेल तर ते क्षमा होतील, पण जर तुम्ही केली नाही तर ते तसेच राहतील. That authority is given to us if to forgive or not to. ते अधिकार आपल्याला दिलेला आहे की आपण करायचं किंवा नाही करायचं. But remember the Lord Jesus Christ, before he said this, he taught us that if you forgive, the Heavenly Father will forgive you also. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने हे सुद्धा आपल्याला शिकवलेले आहे की जर तुम्ही क्षमा केली तर स्वर्गीय पिता तुम्हाला तुमच्या कृत्यांबद्दल क्षमा करेल. Why does it become, see, whatever till now whatever I have said you, it's not new, it's already that we know, yet it becomes so difficult for us to follow. आणि जे काही सांगितलं ते नवीन सांगण्यात आलं नाही, पण तरी देखील ते पाळण्यासाठी कठीण आहे. Why? का? It is because of one monosyllabic chronic disease. आणि हा एक आजार आहे. What is the disease? हा आजार काय आहे? Ignorance दुर्लक्ष towards the word of God. देवाच्या वचनाकडे. I tell you, this is your institute, this earth. आणि मला तुम्हाला सांगायचंय की ही तुमची संघटना आहे. This is where you are going to be qualified to answer God. आणि इथेच तुम्ही पात्र ठरणार आहात की जे काही शिकताल कृती करतात त्याच्याद्वारे तुम्ही देवाला उत्तर देण्यास तुमच्या कृत्यांबद्दल पात्र ठरता. If you can't practice what is right here, what will you do in heaven? आणि जे काही तुम्हाला इथं शिकवलेलं आहे, जर तुम्ही त्याचा सराव नाही केला तर स्वर्गात काय करताल? You need to be as small as a child to learn about God and follow it. तुम्हाला लहान मुलांसारखं छोटं व्हायचं आहे आणि देवाचं वचन पाळायचं आहे.
a small child, even if a father scolds and beats, after a few hours the child will forget and again still go to the father only. आणि मग आपण बघतो की हे जटिल उदाहरण आहे की ज्या वेळेस वडील मुलाला ओरडतात, थोड्या वेळाने मूल रडतं आणि नंतर विसरून जातं आणि पुन्हा वडिलांकडे परत जातं. We need to be like that always. आपल्याला नेहमी आपल्या स्वर्गीय पित्याशी तसंच असायला पाहिजे. But what happens as we become older and older, our way of thinking becomes more self-realistic. If daddy scolds us in front of 4 people, I'll stop talking to daddy. आणि आपण जसं जसं देवाच्या वचनामध्ये आपण अधिकाधिक वाढायला लागतो, आपल्यातील ते बालपणाचं जी शिकण्याची जी वृत्ती असते, निष्पापपणा जो असतो, नम्रपणा जो असतो, तो कमी कमी होत जातो आणि आपण म्हणतो की 4 लोकांच्या समोर मला ओरडलं मी परत जाणार नाही. This is our attitude today. We should not be like that. असं या जगिक मनुष्याची वृत्ती असते आणि जगिक मनुष्याच्या या वृत्तीमध्ये आपण असायला नाही पाहिजे. God loves the tender-hearted, the humble-hearted, and the Bible says that blessed are those who are humble at heart, for they shall inherit the earth. आणि म्हणून आपण आपल्या हृदयामध्ये कोमल असायला पाहिजे, कारण की देवाचं वचन सांगतं की जे नम्र अंतकरणाचे ते देवाचं राज्य वतन पावतील. If you are angry with your brother, remember the offering you put here is also unacceptable by God. जर तुम्ही तुमच्या भावाच्या विषयी जर तुमच्या अंतकरणामध्ये काहीतरी असेल आणि जर तुम्ही त्या अंतकरणाच्या द्वारे देवाला अर्पण द्यायला आलं तरी देखील देवाला ते अर्पण मान्य होणार नाही. If you are not ready to forgive, remember God will also not forgive you. आणि जर तुम्ही क्षमा करायला जर तयार नसाल तर देव सुद्धा तुम्हाला त्याच्याच द्वारे तुमचा न्याय करेल आणि देव देखील तुम्हाला क्षमा करणार If नाही. you are not able to control your anger, आणि जर तुम्ही तुमच्या रागावरती जर तुम्ही नियंत्रण करू शकत you नसताल, are like a city with broken walls. मग तुम्ही असं शहर असाल की ज्याच्या भिंती तुटलेल्या आहेत. You know, a person who is able to control his anger is far greater than a person who can conquer an entire city. हालेलुया. नीतिसूत्रामध्ये देवाचं वचन सांगतं की जो आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो, जो आपल्या क्रोधाला आवरतो, तो शहर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. Amen. If we are angry, and here what does the word of God says? If you are angry even till the sun sets, remember you are giving a strong foothold for the Satan. आणि देवाचं वचन सांगतं की सूर्य मावळण्याच्या आधी तुम्हाला तुमचा अंतकरणातील क्रोध काढून टाकायचा आहे. आणि जर मावळण्याआधी तुम्ही तो क्रोध नाही काढला, राग नाही काढला, तर तुम्ही त्या सैतानाला खूप मोठी जागा करून दिलेली आहे. And the Satan is very happy. Now I have another stage where I can stand and dance. आणि मग सैतान आनंदी होतो, तो म्हणतो की अरे वा, माझ्यासाठी ते एक चांगलं स्टेज बांधण्यात आलेले आहे की जिथे मी उभं राहील आणि नाचेल. This is, are we going to be that stage, or are we going to be the soil, the fertile soil where a small seed of faith is sown and it shall produce fruit a 30-fold, a 60-fold and a 100-fold times. मग आपण त्या पद्धतीचं व्यासपीठ असणार आहोत का? आपण तो स्टेज तयार करून देणार आहोत का सैतानाला, की सैतानाने यावं आणि त्या आपल्या रागाच्या स्टेजवर जो क्रोध आपल्यामध्ये आहे त्याच्यावरती त्यांनी उभं राहावं आणि नाचावं? का आपण असं बीज असणार आहोत की का आपण ती अशी चांगली माती असणार आहोत की ज्याच्यामध्ये तो दाना पडे रुजेल आणि त्याच्याद्वारे 30 पट 60 पट आणि 100 पट देवाचं म्हणजे ते फळ जे असेल वचनाच्या द्वारे ते फळ उगवेल? What do you choose? या दोघांतील तुम्ही कुठली गोष्ट निवडता? To be the stage or to be the fertile soil? ती सुपीक माती का ते स्टेज जे तुम्ही सैतानासाठी दिलेलं आहे? What do you choose to be? तुम्ही याच्यातून काय निवडणार? Mati? Only Pramod uncle wants to be Mati? आणि फक्त प्रमोद अंकल यांनाच, बंधू प्रमोद यांनाच फक्त ती सुपीक माती व्हायचंय का? We all have to be the fertile soil. आपल्याला सगळ्यांना ती सुपीक माती व्हायचं आहे. Now, a common message to each one of us from the book of Ephesians chapter 5, आणि सगळ्यांसाठी chapter 6, उपदेशक 6 यामधून verse 5. 5वं वचन असं सांगतं की त्याप्रमाणे सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही, म्हणून याला त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते. उपदेशक 6:5. ओके. इफिस 6:5 असं सांगतं, दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत व कापत सरळ अंतकरणाने आपल्या देहदशेतील धन्याचे आज्ञापालन करीत जा.
Verse 6. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. Verse 7. ही चाकरी माणसाची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा. Verse 8. कारण तुम्हाला माहित आहे की प्रत्येक जण मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करीतो तेच तो प्रभूकडून भरून पावे. Amen. I have nothing to explain you out of this because the word of God is self-explanatory. आणि याच्यातून मला तुम्हाला काही स्पष्ट करून सांगायचं नाही, कारण की वचनानेच आधी ते आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. If you are working for one another, work as if you are working for Christ. जर तुम्ही एकमेकांसाठी काम करत आहात तर नक्कीच ख्रिस्तासाठी काम करत आहात असं काम करा. If you are do it with all enthusiasm and with all the strength that God has given you. आणि जर तुम्ही ते करत आहात तर पूर्ण लगनने पूर्ण मनाने तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी ते करा. If people remember you only the time of need, be happy. आणि जर लोक तुम्हाला फक्त गरजेच्या पुरती तुमची आठवण करतात त्याच्याद्वारे देखील तुम्ही आनंदी राहा. If they make use of you only for their work, be happy. ते फक्त तुमच्या त्यांच्या कामासाठी वापर करून घेतात तरी देखील तुम्ही आनंदित राहा. Why? Because they will not be able to reward you, but God, seeing your faithfulness towards His children, आणि तेच लोक असतील की जे तुम्हाला पारितोषिक देणारे नसतील, परंतु देव त्या विश्वसनीयतेकडे बघेल की जी व्यक्ती देवाच्या लोकांसाठी काम करत आहे and He will reward us for the work we have done. आणि जे काम आपण केलेले त्याविषयी परमेश्वर पारितोषिक देईल. Expect nothing when you are giving someone. आणि जेव्हा तुम्ही कोणाला देता अपेक्षा करू नका परतीची. God never expects anything from us when He's giving us this breath every second. प्रत्येक क्षणाला ज्यावेळेस देव श्वास देतो त्यावेळेस तो आपल्याकडून काय अपेक्षा करत नाही. Everyone on this earth is receiving the breath, but do all belong to the same God? प्रत्येक जण तो श्वास परमेश्वरापासून स्वीकारत असतात, पण ते सगळे जीवधारी देवाच्या पासूनचे आहेत का, देवाच्या साठी आहेत का, देवाच्या आज्ञेत चालणारे आहेत काय? We see it is a no. आणि आपण बघतो की हे याचं उत्तर नाहीये. Yet God is so liberal. तरी देखील देव किती मुक्त आहे. How much should we be the imitator of God? मग आपण किती देवाचं अनुकरण करणारे असू. Honor your mother and father on this earth till the time God has kept them with you. आणि जोपर्यंत परमेश्वराने तुमच्या आई वडिलांना या जगात ठेवलेले आहे तोपर्यंत त्यांचा आदर करा. If the word of God says in the book of Exodus in the 10 commandments that when you follow, when you obey and honor your mother and father, the Lord will satisfy you with a long life. आणि देवाचं वचन सांगतं निर्गमन यामध्ये की ज्यावेळेस तुम्ही आपल्या आई वडिलांचा सन्मान करता परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्याने आशीर्वादित करतो. If you can't honor the ones God has given you to take care of you from when you were small to so big, how can you ever honor God? आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून मोठ्यापर्यंत वाढवलेलं आहे त्यांचा आदर केला नाही, तर मग जर जगी आई वडिलांचा आदर करत नाही तर स्वर्गीय पित्याचा आदर तुम्ही केव्हा करणार? If you cannot love the people you can see with your eyes today, how can you love God whom you cannot see? जर तुमच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या आई वडिलांचा जर तुम्ही त्यांच्यावर जर प्रीती करू शकत नाही तर न दिसणाऱ्या देवावर तुम्ही केव्हा प्रीती करता? If you cannot obey the people here on this earth, that is the head over you, how are you going to obey God? आणि मग या जगामध्ये तुमच्यावर असणारे मुख्य असणाऱ्या लोकांचे जर तुम्ही आज्ञापालन करत नाही तर मग तुम्ही देवाचे आज्ञापालन कसं करणार? Thus, understand that God's eyes are always set upon your actions. आणि म्हणून देवाची प्रत्येक नजर तुमच्या कृतीवर असते. Love God, thus to love God, love His people first. आणि म्हणून देवाला देव जो आहे तो आधी त्याच्या लोकांवर प्रीती करा. देवाच्या लोकांवर आधी प्रीती करावी. Amen. We have learned today about the unity in the body. आणि आज आपण शिकलो की देवाच्या मंडळीमध्ये असणारी एकता, शरीरामध्ये असणारी एकता. It is each one of our responsibility to take care of each and every person in this place. आणि आपली ही जबाबदारी की प्रत्येकाची काळजी आपण घ्यावी. These chairs to be filled, it is our work. ह्या खुर्च्या भरल्या पाहिजेत हे आपलं काम आहे. It is not compulsory. I'll tell you why. Because God will bring only the right people inside. आणि हे काही बंधनकारक नाही, कारण की देव योग्य लोकांना बरोबर भवनात घेऊन येईल. And who are not right, God will automatically take them out. आणि जे योग्य नसतील परमेश्वर त्यांना बाहेर घेऊन जाईल. But our duty is to welcome every person in this place, take them together like a mother chicken takes care of all her chicks.
We need to आणि- be like that, loving to every new person who enters this place. आणि जो कोणी देवाच्या भवनामध्ये नवीन येतो त्याला आपण कोंबडी जशी आपल्या पंखाखाली तिच्या पिलांना झाकून घेते त्या पद्धतीने आपण सुद्धा असंच प्रीती त्या लोकांना दिली पाहिजे. They should feel a warm welcome by us. Then they will be here and they will say, "Oh yes, at last I found my home." आणि मग ज्या पद्धतीने त्यांना असे स्वागत करण्यात येईल त्यावेळेस ते म्हणतील की हो अशी जागा मला मिळाली की जिथे खरंच मला घरी आल्यासारखं वाटतं. Remember, many people come in this place who have no one to love them. Who has no one to love them. Many people आणि come here. पुष्कळसे देवाच्या भवनामध्ये अशी लोक आले की ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यावर प्रीती करणारं कोणी नव्हतं. God loves us, is it? देवाने आपल्यावर प्रीती केली. Does God loves us? देवाने आपल्यावर प्रीती केली आहे का? Does God loves you? देवाने तुमच्यावर प्रीती केलेली आहे का? Is it not your duty then to love the others whom He sends to you? आणि मग हे तुमचं काम नाही का ज्यांना देवाने तुमच्याकडे पाठवलेले आहे त्यांच्यावर तुम्ही प्रीती करावी. So are we all happy today? म्हणून आपण आनंदी आहोत काय? Are we happy that the preaching is over? आनंदी आहात का की देवाचं वचन सांगण्याचं आता संपलेलं आहे? Because I heard that yes very loudly for the first time. कारण की मी तो होयचा आवाज मोठा ऐकला पहिल्यांदा. पूर्ण पहिल्यांदा. preaching वरनं आताच ऐकलं म्हणून विचारलं. Anyways, today we have learned about the unity in this body. Let us not only hear but also practice it every single day. आणि म्हणून आज आपण ख्रिस्ताच्या शरीरातील अवयवातील एकता आपण पाहिलेली आहे. नुसतंच आपण ऐकू नये तर आपण कृती करावी. Amen. Amen.